बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग मिळताना दिसतोय। मंत्री अश्विनी वैष्णव प्रकल्पाच्या बोगद्याची पाहणी करणार आहेत। नवी मुंबईतल्या घणसोली इथून कामाची पाहणी करण्यात येणार आहे। श्रीफाट्याजवळील टनलचा ब्रेक थ्रू सुद्धा होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर बुलेट ट्रेनच्या टप्प्यातला आजचा अतिशय महत्त्वाचा टप्पा हा मानला जातोय। नक्कीच भारतातील मुंबई येथील बुलेट ट्रेन अहमदाबाद हा जो प्रकल्प आहे त्याचा काम आहे ते आता प्रगतीपथावर आलं असेल। घणसोली आणि जो शिलफाटा आहे तो टनेल आहे त्याचं काम आता हे पूर्ण झालं आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत ते याची आता आज पाहणी करणार आहेत आणि ब्रेक टू कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहेत। आपण याच कार्यक्रम स्थळी आहोत। तुम्ही पाहू शकता की सध्या हे काम आहे जे प्रगतीपथावर आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात जे अश्विनी वैष्णव आहेत ते या ठिकाणी येणार आहोत आणि कार्यक्रमाची पाहणी करणार आणि ब्रेक टू कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पाहायला गेलं तर प्रकल्पातील बोगद्याचे अंतर हे 21 किलोमीटर आहे, तर घणसोली ते शिलफाटा हा 4.8 किलोमीटर बोगदा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता तर ह्याचं काही प्रमाणात काम हे पूर्ण झालं आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा टप्पा हा बुलेट ट्रेन प्रकल्पातील मानला जातो आणि लवकरच याचं पूर्ण जे काम आहे ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता भारतासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प देखील आहे। आकांक्षा, तुम्हाला विनंती करते की त्या ठिकाणी जे टनेल ब्रेक थ्रू केलं जाणार आहे तो सगळा परिसर आम्हाला दाखवावा। काय तिथं सध्या परिस्थिती आहे? या ठिकाणी थोड्याच वेळात केंद्रीय रेल्वे मंत्री सुद्धा पोहोचतील आणि महत्त्वाच्या टप्प्यासंदर्भात पाहणी होईल आणि या सगळ्याचा आढावा घेतला जाईल। त्याविषयी अधिक नक्कीच थोड्याच वेळात जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि या टनेलचा ब्रेक टू कार्यक्रम होणार आहे। अद्याप तरी त्या परिसरामध्ये कोणाला सध्या सोडण्यात आलेलं नाही आहे। मात्र तुम्ही पाहू शकता की सध्या इथे त्यांचे कामगार वर्ग असतील किंवा समोरचा जो टनेल आहे तो टनेलचा हा जो परिसर आहे आणि जेव्हा केंद्रीय मंत्री येतील तेव्हा ते काही त्यांच्या कामगारांसोबत आणि प्रशासनासोबत आतमध्ये जातील आणि तो ब्रेक टू कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर ते मीडियासोबत संवाद साधणार आहेत। मात्र पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा हा टनेल असणार आहे आणि घणसोली ते शिलफाटा हा महत्त्वाचा टनेल या दरम्यानचा आहे। त्यामुळे आता याचं जर काम हे समुद्राखाली असणार आणि ह्याचं काम हे पूर्ण झालं आहे, त्यामुळे महत्त्वाचा टप्पा मानला जातो। थोड्याच वेळात जे केंद्रीय रेल्वे मंत्री येणार आणि ते मीडियासोबत संवाद देखील साधणार आहेत। अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।